आजची एक छोटीशी कथा. चोर. मी एक सेवानिवृत्त आहे. पत्नीसह महिनाभर रत्नागिरीला आमच्या मूळ गावी जायचे ठरवले. आमच्या तीनही मुलांची लग्ने झाली आहेत आणि ते त्यांच्या कुटुंबियांसह दूरच्या शहरात राहतात. त्यामुळे गावी गेलो तेव्हा त्यांच्यापैकी कोणीही आमच्या घराची देखभाल करण्यासाठी नव्हते. त्यामुळे जर चोर आमच्या घरात शिरला तर घराची तोडफोड होईल, दारं कपाटं घरचे नुकसान होईल आणि पैसे न मिळाल्याने चोर निराश होऊन झाल्याने अधिक नुकसान करू शकतो अशी भीती होती. म्हणून मानवतेच्या दृष्टीने मी 2,000 रुपये रूमच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि चोरासाठी एक चिठ्ठी ठेवली. प्रिय चोर साहेब, मला वाईट वाटते की मी तुम्हाला धोका पत्करून उदरनिर्वाहासाठी रात्री इतके कष्ट करावे लागतात. मी एक मध्यमवर्गीय सेवानिवृत्त आहे. आम्ही पेन्शनवर जगतो. आमच्या घरी रोख रक्कम व दागिने नाहीत. गल्लीतील सर्व घरांपैकी तुम्ही आमच्या गरीब घराला भेट दिलीत हे दुर्दैव आहे. तथापि मला वाटते की तुमचा वेळ, शक्ती, मेहनत वाया गेली असेल. त्यामुळे तुमच्या जोखमीच्या व्यवसायाचा आदर करून मी तुमच्यासाठी 2,000 रुपये गिफ्ट म्हणून टेबलावर ठेवत आहे. जर तुम्हाला भूक लागली तर फ्रीजमध्ये केक आणि दारूची बाटली पण ठेवली, त्याचा अवश्य आस्वाद घ्या. तुम्हाला जरी जोखीम घेऊन तुमची कमाई वाढवायची असेल तर मी काही महत्त्वाची माहिती देऊ शकतो. समोरच्या उंच इमारतीत 8व्या मजल्यावर पूर्वी ऑटो रिक्षा चालक असलेल्या आणि आत्ता सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक राहतो. बी विंगमध्ये 6व्या मजल्यावर स्थानिक बाईचा उजवा हात राहतो. 5व्या मजल्यावर विभाग प्रमुखांचे घर आहे. 4थ्या मजल्यावर एक प्रख्यात हवाला डीलर आहे. त्यांच्याकडे रोकड रक्कम असते. चोरी झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार न करण्याइतपत ते शहाणे आहेत. धन्यवाद, शुभेच्छा. 1 महिन्यानंतर जेव्हा आम्ही आमच्या घरी आलो तेव्हा त्याच्या सेंटर टेबलावरती 1,00,000 रुपये रोख, 2 दारूच्या बाटल्या, एक चिठ्ठी होती. माझ्या सेवानिवृत्त मित्रा, टिपबद्दल धन्यवाद. मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे आणि भरपूर कमाई पण झाली आहे. म्हणून तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी 1,00,000 रुपये रोख व ब्लॅक लेबलच्या 2 बाटल्या ठेवल्या. फ्रीजमध्ये चॉकलेट, केक आणि विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स ठेवले. मला आशा आहे की भविष्यात माझ्या आर्थिक विकासासाठी तुम्ही मला अशाच फायदेशीर टिप्स देत राहा. धन्यवाद.